आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. खडकी पोलीस स्टेशनने 2,81,220 रुपये किमतीचा गांजा व रिक्षा जप्त केलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस खडकी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 7 नोव्हेंबर 2024 रोजी खडकी पोलीस स्टेशनकडील मर्याई बी मार्शल हे पेट्रोलिंग करत पुणे मुंबई जुना हायवेवरील कामगार आयुक्तालयासमोर थांबलेल्या रिक्षाजवळून जात असताना त्यांना गांजाचा वास आला, म्हणून त्यांनी रिक्षाची तपासणी केली होती. त्यावेळी त्यामध्ये बसलेला इसम अफजल सनाउल्ला सय्यद व 39 वर्षे, राहणार सर्वे नंबर 230 सनराईज बेकरीच्या पाठीमागे पुणे, मुळगाव, मुक्काम पोस्ट दिघीहाटी, तालुका वेला, जिल्हा पुणे याच्या ताब्यातून 2,81,220 रुपये किमतीचा 5 किलो 630 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व रिक्षा जप्त केली. त्याबाबत खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 315/2024 NDPS ॲक्ट कलम 8 क 20 ब इ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्याच्यासोबत असलेला दुसरा आरोपी याला तेथून पळून जाण्यात यश आले होते. त्याचे नाव अटक आरोपी अफजल सय्यद याच्याकडून अब्राहिम उर्फ अब्राहम नरेश यादव, राहणार कटरिया हॉस्पिटल समोर ताडी गुत्त्याच्या शेजारी येरवडा, पुणे असे असल्याचे समजले. परंतु त्याचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो मिळून येत नव्हता. शेवटी पोलीस हवालदार आशिष पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अब्राहिम यादव हा येरवड्यामध्ये एका पडक्या घरात लपून बसला आहे. मिळालेल्या बातमीनुसार त्या ठिकाणी छापा टाकून अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले व तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सदर कारवाई ही पोलीस उपआयुक्त परिमंडळ 4 हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस अंमलदार आशिष पवार, शिवराज खेड यांनी केली आहे.